हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात सर्व? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची सुरुवात झालेली आहे कामाने आणि आज तर मला वेफर्स करायचे आहे, ऑर्डर्स वगैरे तयार करायचे आहे. त्यामुळे पटापट पटापट आवरून घेतलं आणि जरा आता कामामुळे काय होतंय की दुर्लक्ष करते केसांकडं. म्हणजे मी केसांची एवढी काळजी घेत होते ना, आधी तुम्हाला सांगते, खूप काळजी घेत होते आणि इतके कापले ना मी लग्नापासून, तरी बऱ्यापैकी आता थोडेसे लांब झालेत. पण ना हे आहेत, काय म्हणतात त्याला, कोंडा वगैरे त्यात केसांमध्ये खूप आहेत आणि कामामुळे मी आता जास्त करून केसांकडे लक्ष देत नाही. शक्यतो केस वरती बांधूनच असतात, अंबाडा वगैरे बांधून ठेवत असते. तर बटाट्याचे वेफर्स करायचे आहेत आणि त्यानंतर बाकीचे ऑर्डर्स वगैरे आहेत आणि रव्याचे पळीपापड करते म्हटलं थोडेसे. कारण कसं असतं की घरी केलं ना तर बरं पडतं. आता बहीण देते, आई देते, परत सासूबाई पण देतात. पण म्हटलं कशाला इकडनं तिकडनं आणत बसायचे, नाही का? आपले थोडंफार आपण घरी पण करायचे. पापड वगैरे आता जास्त लाटून होत नाहीत उडदाचे. अगं फोन आण ना. तू आण ना तर. फोन आणत नाहीये ती. काम करते जोपर्यंत फोन आणणार नाही तोपर्यंत आंबा दोन्ही पण आंबे मी खाऊन जाणार. बाळा आण बाळा मला तीळ आणून दे ना. हा आले आले शांत तरी. मला हे करायचे ना, पापड करायचे, दे ना बाबू. हा लोणचं पण आणते. फोन हे झाल्यावरती देत जा मग तुम्ही मला. हा येऊन गेल्यावरती. मला का बोलते हे बघा पप्पांनी मला 500 रुपये दिले. चल बाजूला चल. चल कडक नोट कडक वही का, चल. कडक नोट तर. आणि काम सांगितले का ऐकायचे नाही. कडक नोट तर. फक्त पैसे पाहिजे, फक्त पैसे पाहिजे. माझा फोन भेटला. जा मला तीळ आणून दे आणि खाऊ तर द्या आंबा जातो. माझा फोन भेटला. माझा फोन भेटला. हे बाई आंबा खाऊ. तर आता मी करणार आहे रव्याचे पळी पापड आणि बरेच दिवसानंतर करते. चला म्हटलं करून बघावं थोडे. मला काही एवढी आयडिया नाहीये, मी काही केले पण नाहीये. मी आईकडनं आणत असते. मी तुम्हाला सांगितलं की मी आईकडनं पळी पापड आणत असते. पळी पापड नाही, सॉरी, बरेचसे जे काही कुरड्या वगैरे आहे आणि त्यानंतर बटाट्याचे वेफर्स वगैरे हे ते आईच करून ठेवत असते माझ्यासाठी. बहीण करते. यावेळेस नाही केले तिने बटाट्याचे पापड वगैरे केले, पण थोडस म्हटलं करावं. आणि विशेष म्हणजे न करण्याचं कारण, करण्याची आवड तर खूप आहे पण न करण्याचं कारण असं आहे. काय रे? न करण्याचं कारण असं आहे की आमचं जे टेरेस होतं ना, म्हणजे जे टेरेस आहे ना आमचं, ते बंदच असतं कायमस्वरूपी. फक्त या वर्षी आता आम्ही आधी पहिलं मशीन घरात होती, मग आम्ही दुसरी मशीन घेतली, तिसरी मशीन घेतली ह्याची आपली तळून पत्रावळी पेपर डिशची. तर त्यामुळे मग आम्ही वरती शॉप तयार केलं, म्हणून मग ते टेरेसची चाली आमच्याकडे असते. त्यामुळे टेरेस आता कसंही वापरा, काही टेन्शन नाहीये. आमचे जे ओनर आहेत ना काका, ते खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे त्यांना असं कुठं वायरी बिरीला धक्का लागला, काय लागला तर हे आवडत नाही. धुवून घेतलेत का ते? हा धुतलेले. तर त्यांना असं कुठं वायरी बिरीला धक्का लागलेला आवडत नाही. त्यामुळे मग ते काय करत, म्हणजे ते टेरेस वरती एवढ्या वर्ष मी राहिलेले आहे पण कधीच जाऊ दिले नाही. तर आता हे जे वर्ष आहे ना, ह्या वर्षी, आणि फक्त त्यांचं काही काम असेल तरच, नाहीतर मी टेरेसवर पाहिलंच नव्हतं. आणि छत्र्या वगैरे आहेत ना वरती, याच्या आपल्या डिश टीव्हीच्या वगैरे छत्र्या आहेत, त्यामुळे मग त्यांनी म्हणजे चावी कधी दिलीच नव्हती. आम्ही खूप मागायचो त्यांना की आम्हाला वाळवण करायचंय, वेफर्स करायचे, हे करायचंय, ते करायचंय. नवरात्रामध्ये गोधड्या वगैरे धुवायच्या असतात, त्या वाळवायच्या असतात, तर नाही दिली. नाही म्हणजे नाही दिली. तर आता ह्या वर्षी आता त्यांनी दिलेली आहे, म्हणून म्हटलं चला आता थोडं थोडं करूया. मग घरी आपलं नाही का करण्याची आवड. खूप ऊन आहे बर का, म्हणजे 2 दिवस पाऊस झाला ना आणि आभाळ होतं ना, त्यानंतर इतकं चटाक्याचं ऊन पडायला लागलंय ना. आणि म्हणून मग मी काय करते की दुपारी प्रोडक्शन पण तयार करत नाही, कारण तिथं गरमच तेवढं होतं. मी 4 नंतर डायरेक्ट मशीन तयार करत असते, तरी पण मला ऑर्डर होती. आणि संध्याकाळी म्हटलं मशीन पण तयार, हे सॉरी वेफर्स पण तयार करेल आणि त्यानंतर
तिथं बसल्या बसल्या मशीन पण चालू ठेवेल, म्हणजे दोन्ही कामं आपली एकत्र होतात. आणि हे तर जे आहे ना, जे पापड करते ना मी, त्याला मला लेटच झालं, कारण मी आधी प्लॅनच केलं नव्हतं ना, हे सगळं वेळेवर ठरवलं. आणि पोरगी मध्ये मध्ये मिरवते, तिला म्हटलं पायात चप्पल घाल, तर ती पण ऐकत नाही. बहिणीची मुलगी आहे माझ्या. नंतर ताई आली, ताई म्हणली चल मी पटापट तुला पापड बनवू लागते, कारण पटकन होऊन जातील, ऊन खूप आहे. आणि नंतर घरातली कामं असतात, ऑर्डरची घाई असते, पोराला शाळेतून आणायचं, त्याची एक्झाम चालू आहे. आणि आता आईकडे पण जायचं आहे. बरेच दिवस झाले, म्हणजे वर्ष होऊन गेले, 2 वर्ष झालेत मी गेले नाही. 2 वर्ष झाले मी गेले नाही. मी शक्यता जास्त जातच नाही, कारण की माहेर लांब आहे, त्यामुळे माझं जास्त जाणं होतच नाही. आणि मला पण ट्रॅव्हलिंग आवडत नाही. मला जायला एक 14-15 तास तरी लागतात, आणि इतकं बोर होते, इतकं कंटाळून जाताना ट्रॅव्हल मध्ये. तर मी नेक्स्ट मंथ मध्ये जाणार आहे. जात नाही मी शक्यता, आणि भरपूर काही गोष्टी आहेत ज्या मी शेअर करू शकत नाही. मला पण नाही आवडत ते शेअर करायला. काही आपल्या पर्सनल गोष्टी पण असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांसोबत नाही शेअर करू शकत. तर चला, असा व्लॉग आहे. मी पटापट आता कंटिन्यू करते माझी कामं, कारण अजून संध्याकाळचा आपला जो मशीनचा व्लॉग आहे ना, तो पण तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर हे बघा, माझे पप्पा काय करतात, त्यांना बसवलंय मी. मला काय म्हणतात माहिती का, त्यांना अवघड कामं जास्त आवडतात अशी. आणि नंतर काय म्हणतात माहिती का, मला काम लावते. आता त्यांना काय म्हटलं, मी हे करते, वेफर्स करते, तुम्ही फक्त सोलून द्या मला. तर नाही, मी हे करतो, मी वेफर्स बनवतो, आणि नंतर माझा हात दुखतो, अशा कंप्लेंट करत राहतात. मग काय सांगू आता तुम्हाला. फोकस हे बघा, आणि हे सगळे वेफर्स बटाटे सोलून पण मी केलेत, आणि आमची बायको तर काही. तर असा आजचा कामाचा दिवस होता. आता आपल्या कुरड्या पण सुकलेल्या आहेत, त्या पण खाली न्यायच्या आहेत. मशीन पण इथं चालू केली होती, थोडस प्रोडक्शन पण तयार करून ठेवलेलं आहे. आमच्या बायकोने आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, रामनवमीची उद्याची ऑर्डर आहे. तिकडे तांब्यात भरून पाणी आणायचं. आणि उद्या रामनवमी आहे, तर रामनवमीची ऑर्डर आहे आपल्याला पत्रवाडीची, आणि ग्लासची ती सुद्धा ऑर्डर द्यायची आहे. तर अशी बरीचशी कामं आहेत. चला, आजचा दिवस इथंच संपला, आजचा व्लॉग इथंच संपवते. आणि तुम्हाला ते याचा आपला काय म्हणतात, जे मशीन आणलेला आहे ना, तो जो व्लॉग आहे ना वेफरचा, तो उद्या नाही परवा बघायला मिळेल. उद्या आणि हाय, अरे आम्हाला पण दाखवा रे कुठेतरी व्हिडिओ मध्ये. हाय, आम्ही पण आहे. तर चला, यांचं काम चालू आहे, माझं पण काम चालू आहे. आता अंधार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये. रात्र झाली आहे. हा, तर अंधार आहे, तर क्लिअरिटी व्यवस्थित येत नाहीये. चला, आता आम्ही दोघं आमचं काम चालू ठेवतो. थोडा वेळ पटापट किसून घेतो, वेफर्स बनवून घेतो, कारण उद्या सकाळी सुकायला टाकायचे. उद्याचा रविवार आहे ना, म्हणून म्हटलं आज संध्याकाळी मग जराशी हेल्प होते मला सकाळी. जराशी उद्या प्यायचं पाणी येणार आहे ना आपलं, आज नव्हतं आलं. उद्या सकाळी. आणि आमचं पाणी आहे ना, तुम्हाला सांगते, सकाळीच येतं 7 ते 7:30. 7 ते 7:30च्या टायमिंग मध्ये तुम्ही प्यायचं पाणी भरून घ्यायचं. नंतर आणि ऐका मॅडम, फक्त मला उठवतात. सुट्टीचा दिवस जर असल तर 100% सोनी मलाच उठवते. उठा, पाणी भरा. हिला समजायला नको का, सुट्टीच्या दिवशीच फक्त, बाकीच्या इतर दिवशी फर्स्ट शिफ्टला गेले की एकच दिवस मला एखादा दिवस असला ना की त्याच दिवशी भरतात, बाकी नाही. तर कसं असतं, माणसाने एखाद दिवस केलं की मी केलं असं होतं ते. बरं, चला, व्हिडिओ संपवते इथंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉग.